हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एमिनन्स इंग्लिश अकॅडमी. सो तुम्ही सुद्धा जर का 12वीचे विद्यार्थी असाल आणि इंग्लिश विषयाबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील, पेपरमध्ये काय लिहायचा, पेपर कसा सॉल्व्ह करायचा, याबद्दल जर का तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, तुम्हाला ओव्हरऑलच इंग्लिश विषय अवघड जात असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे काही एक्झाम ओरिएंटेड स्ट्रॅटेजीज, ज्याचा तुम्ही योग्य पद्धतीने जर का वापर केला तर एक्झाम मध्ये तुमचा स्कोर नक्कीच इम्प्रूव्ह होईल. सो हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्रामरची एक खूप युजफुल ट्रिक. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओकडे जाण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. एमिनन्स इंग्लिश अकॅडमीच्या ऑफलाईन बॅचेस 1 मार्च 2026 पासून सुरू होत आहेत. सो जे विद्यार्थी सध्या 11वी किंवा 12वी बोर्डमध्ये शिकत असतील, ज्यांना इंग्लिश विषय अवघड जात असेल, त्यांच्यासाठी पूर्ण इन डिटेल सिलेबस अलॉंग विथ नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील आमच्या अकॅडमीतर्फे. त्याच्यासोबत जे विद्यार्थी सध्या डिग्री कोर्सेसमध्ये एनरोल्ड असतील, जसं की BA, BSc, BCom आणि NEP मुळे त्यांचा पण सिलेबस चेंज झाला, सो चेंज झालेल्या सिलेबसचा पूर्ण पोर्शन कव्हर केला जाईल फ्रॉम सेमिस्टर 1st to 6th. प्लस जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसं की सेटनेट साठी प्रिपेअर करतात, त्यांच्यासाठी पण बॅचेस अवेलेबल आहेत. ज्यांना इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी पण सेपरेट बॅचेस राहतील. सो ऑफलाईन बॅच फर्स्ट बॅच आपली सुरू होत आहे फ्रॉम 1st of March 2026. ऍडमिशन्स ओपन आहेत. तुम्हाला जर का ऍडमिशन घ्यायची असेल आणि काही अजून इन्क्वायरी करायची असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म नक्की फिल करा. आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करेल. त्याच्यासोबत एमिनन्स इंग्लिश अकॅडमीचं इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे आणि फेसबुक पेज सुद्धा आहे. तुम्ही दोन्हीला फॉलो करा, लाईक करा आणि मी तुम्हाला वेळच्या वेळेस अपडेट देत राहील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे तुमच्यासाठी घेऊन आली आहे 2024 मध्ये झालेला 12th बोर्ड एक्झामचा इंग्लिशचा क्वेश्चन पेपर, जो इथे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. सो सगळ्यात पहिली जी टिप आहे जी मी तुम्हाला देणार आहे ती या इन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहे. मला खरं खरं सांगा, तुमच्यापैकी किती जण या इन्स्ट्रक्शन वाचतात, किंवा तुम्हाला माहिती आहे की एक्झाम पेपर हातात मिळाल्यानंतर या इन्स्ट्रक्शन वाचाव्या लागतात? मला माहिती आहे खूप कमी जण वाचत असतील या इन्स्ट्रक्शन. सो मी इथे तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन वाचून दाखवते. तुम्ही लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय मिस्टेक अवॉइड करायचं आहे. So first, each activity has to be answered in complete sentences. One word answers will not be given complete credit. Just the correct activity number written in case of options will not be given credit. म्हणजेच काय, फक्त एका वाक्यात उत्तर, एका शब्दात उत्तर लिहायचं नाहीये, पूर्ण वाक्य लिहायचं उत्तरासाठी. Then web diagram, flowchart, tables, etc. are to be presented exactly as they are with answers. जसेच्या तसे वेब डायग्राम, फ्लोचार्ट, टेबल ऍज इट इज तुम्ही आन्सर शीटवर ड्रॉ करायचं, त्याच्यावरच आन्सर लिहायचं. नेक्स्ट, in point 2 above, just words without the presentation of the activity, format or design will not be given credit. Use of color pencils or pens etc. is not allowed. Only blue or black pens are allowed. मला वाटतं हे सगळ्यांना माहिती असेल की फक्त ब्लू आणि ब्लॅक पेनच अलाउड असतात. कलर पेन्सिल किंवा पेन काही अलाउड नसतं एक्झाम मध्ये. Multiple answers to the same activity will be treated as wrong and will not be given any credit. Now this is also important. ही पण एक खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, ज्याच्यामध्ये असं क्लिअरली सांगितलेलं आहे आपल्याला की एका क्वेश्चनचे तुम्ही एकापेक्षा जास्त आन्सर लिहायचे नाहीये. कन्फ्यूज होऊ नका आणि एकापेक्षा जास्त आन्सर लिहू नका, नाही तर मग जे राईट लिहिलेलं असेल ते पण चुकीचं होईल, त्याला पण मार्क्स मिळणार नाहीये. सो ही काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. त्याच्यानंतर फिफ्थ, मेंटेन द सिक्वेन्स ऑफ द सेक्शन और क्वेश्चन नंबर्स और ऍक्टिव्हिटीज थ्रू आउट द ऍक्टिव्हिटी शीट. म्हणजेच काय, ही एक खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. तुम्ही जर का फर्स्ट क्वेश्चन नंतर डायरेक्ट फिफ्थ क्वेश्चन लिहिला तर तो एक्झामिनर कन्फ्यूज होईल. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की एक्झामिनरकडे तुमचा एकदाचाच क्वेश्चन पेपर नसतो चेक करायला, त्याला 100, 150, 200 असे क्वेश्चन पेपर चेक करायचे असतात. त्यामुळे तुम्ही जर का एक्झामिनरला कन्फ्यूज केलं तर तो तुम्हाला मार्क्स देणार नाही. त्यामुळे क्वेश्चन नंबरचा जो सिक्वेन्स आहे पेपरमध्ये दिलेला, त्याच सिक्वेन्सने तुम्हाला आन्सर पण लिहायचा आहे, कुठेच गडबड करायची नाही. ओके.
नाव आता मी तुम्हाला एक सेकंड महत्वाची ट्रिक सांगणार आहे, टिप सांगणार आहे, जी आहे पोएट्रीशी रिलेटेड, पोएट्री आणि नॉवेल अप्रिसिएशनच्या क्वेश्चनशी रिलेटेड. तुम्हाला माहिती आहे की सेकंड सेक्शन हा पोएट्रीचा असतो आणि पोएट्रीमध्ये तुम्हाला अप्रिसिएशनचे क्वेश्चन दरवर्षी येतात. ओके, सो जे अप्रिसिएशनचे क्वेश्चन असतात हे जनरली सीन पॅसेजेस वर येतात. ओके, रीड द एसेन अँड राईट द अप्रिसिएशन ऑफ द पोएम. सो अप्रिसिएशन जे आहे पोएमचं हे लर्न करायचं आहे तुम्हाला. सगळे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचे, जसं की फिगर ऑफ स्पीच, थीम, टोन ऑफ द पोएम, सेंट्रल आयडिया, कॅरेक्टर अनालिसिस, हे अप्रिसिएशन तुम्ही बाय हार्ट करून ठेवायचं, लर्न करून ठेवायचं. त्याच्यासोबत 4 नॉवेल आहेत, नॉवेलशी रिलेटेड क्वेश्चन येतात, नॉवेलचा प्लॉट, त्याच्यातलं कॅरेक्टर, सगळं हे लर्न करून ठेवायचं. ओके, चला तर आपण आता डिस्कस करूया आपला थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट, जो आहे ग्रामर बद्दल. सो विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर कडे अजिबात दुर्लक्ष करू नका. डू नॉट इग्नोर ग्रामर ऍट ऑल. आता तुम्ही म्हणाल, काय मॅडम ग्रामर किती सोपं आहे, आम्हाला येतं ग्रामर, त्याच्यात काय एवढं अवघड. तर हे बघा, 12th जे ग्रामर आहे ना ते थोडं ट्रिकी आहे, त्यामुळे तुमचं कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं, ऑप्शन्स पण कन्फ्युजिंग असतात. त्यामुळे ग्रामरची चांगली प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय एक्झाम मध्ये अपियर होऊ नका. ओके, तर ग्रामरचे कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते बघून घ्या एकदा. टेन्स आहेत, मग आर्टिकल्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, मॉडल ऑक्झिलरी, सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हे काही टॉपिक्स आहेत. यावर दरवर्षी क्वेश्चन्स रिपीट होत असतात. सो या टॉपिकची जर का तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर एक्झाम मध्ये नक्कीच तुमचे ग्रामरचे मार्क कमी होणार नाहीत. चौथा इम्पॉर्टंट पॉइंट आहे रायटिंग स्किल्स. तर तुम्हाला माहिती असेल की एक्झाम पेपर मध्ये सेक्शन 3 जो आहे तो रायटिंग स्किल्स वर असतो आणि त्याला 16 मार्क्सचं वेटेज आहे. किती मार्क्सचं? 16 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन असतात, त्याला ऑप्शन्स असतात, त्यापैकी एक एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं, म्हणजे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे टोटल. ठीक आहे, त्याला 16 मार्क्सचं वेटेज आहे. तर कोणकोणते असे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे रायटिंग स्किल्स मध्ये? रिपोर्ट रायटिंग, ब्लॉग रायटिंग, इंटरव्ह्यू रायटिंग आणि स्पीच रायटिंग. तुम्हाला ऑप्शन्स असतात, त्यामुळे तुम्ही हे 4 टॉपिक जरी चांगले प्रॅक्टिस केले तरी तुम्ही ऑप्शन मधून त्यातला एक लिहू शकता. ठीक आहे, रायटिंग स्किल्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना करेक्ट फॉर्मॅट फॉलो करा आणि तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या असतील क्वेश्चन पेपर मध्ये त्या पण फॉलो करा रायटिंग स्किल्सचे रिलेटेड. आता बघा, हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. या इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन मध्ये नेम ऑफ द इंटरव्ह्यू, फील्ड, रेप्युटेशन वगैरे वगैरे हे दिलेलं आहे आणि कशा प्रकारचे क्वेश्चन विचारायचे हे पण दिलेलं आहे फॉर्मॅट. तर याच फॉर्मॅट मध्ये आन्सर लिहायचं. जास्त लेंदी आन्सर लिहित बसू नका. वर्ड लिमिट दिलेली असते 150 वर्ड्स किंवा 200 वर्ड्सची, त्या वर्ड लिमिट मध्येच आन्सर लिहायचं आहे. शॉर्ट मुद्देसूद आन्सर लिहा. ओके, आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत राहा. ओके, आलंय लक्षात? तर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या पॉइंटकडे. आणि माइंड मॅपिंगचे क्वेश्चन्स येतात. ओके, प्रत्येक जो पॅसेज आहे त्याच्या लास्ट मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन समरीचा आणि एक माइंड मॅपिंगचा असतोच असतो. तर याची पण चांगली प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला, समरी रायटिंगची आणि माइंड मॅपिंगची. माइंड मॅपिंगची प्रॅक्टिस करत असताना तुम्ही तुमचा जो रेग्युलर अभ्यास करताना प्रोज, पोएट्री किंवा ग्रामर याचा जेव्हा अभ्यास करताना तो अभ्यास करत असतानाच माइंड मॅपनीच प्रिपेअर करा तो अभ्यास सुद्धा, म्हणजे तुम्हाला माइंड मॅप कसा बनवायचा हे लक्षात येईल. जर का तुम्हाला माहिती नसेल की माइंड मॅप कसा बनवायचा, तुमच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेल की माइंड मॅप, हाऊ टू प्रिपेअर माइंड मॅप्स. ओके, बघा आता इथे आपल्याला माइंड मॅप आहे इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. ओके, समरायझिंग आणि माइंड मॅपिंग याला पण 6+6 12 मार्क्सचा वेटेज आहे. सो हे इग्नोर करू नका. तर आता व्हिडिओच्या लास्ट मध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं की एक ग्रामरची ट्रिक सांगणार आहे, सो आता आपण ती ग्रामरची ट्रिक बघणार आहोत. इथे मी तुम्हाला प्रॅक्टिकली जाऊन सांगते ती.
बघा हा क्वेश्चन आहे, इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. याचा आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आयडेंटिफाय करायचा आहे फ्रॉम दी ऑप्शन्स, फ्रॉम दी गिव्हन ऑप्शन्स. तुम्ही मला सांगू शकता का की हा जो पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे तो कुठल्या टेन्स मध्ये आहे? तुम्हाला जर टेन्सचं थोडंफार नॉलेज असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा जो क्वेश्चन आहे तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये दिलेला आहे पॅसिव्ह व्हॉइस. त्याचा आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. सो तुम्हाला माहिती असेल की पॅसिव्ह व्हॉइसचा जो ऍक्टिव्ह व्हॉइस असतो तो सुद्धा त्याच टेन्स मध्ये असावा लागतो. हा एक जनरल रूल आहे. इफ यू आर अवेअर ऑफ दॅट, हा रूल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ऑप्शन्स इझिली एलिमिनेट करू शकता. इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन, इथून आपण टेन्स शोधला कुठला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नाव ऑप्शन्स कडे जाऊ. दे हॅड ट्राईड इट अगेन अँड अगेन, हा कोणता टेन्स आहे? हॅड ट्राईड, पास्ट परफेक्ट नाहीये, पास्ट परफेक्ट नाही असू शकत. दे हॅड ट्राईड इट अगेन अँड अगेन, नो, अगेन रॉंग. प्लुरल आहे दे, त्याच्या समोर प्लुरल वर्बच आलं पाहिजे, सो रॉंग. दे ट्राईड इट अगेन अँड अगेन, पास्ट आहे, ट्राईड म्हणजे पास्ट, ओके, पास्ट मध्ये नाही. मग एकच ऑप्शन राहतो, दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन. दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन, दिस इज राईट. चला आता सेकंड क्वेश्चन पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवते याच पद्धतीने. इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. विच वी आर लुकिंग फॉर याचं आपल्याला सिंपल सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड अँड वी आर लुकिंग फॉर इट. नाही, अँड येतं का सिंपल मध्ये? नाही येत. वी आर लुकिंग फॉर द साऊंड स्टेट ऑफ माइंड. येस, दिस इज अवर राईट आन्सर. का? सिंपल सेंटेन्स आहे, कोणतंच कंजुगेशन यूज झालेलं नाही. तरी आपण बाकीचे ऑप्शन पण बघू. वी आर लुकिंग फॉर इट बट इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड. बट आहे, अगेन नॉट अ सिंपल सेंटेन्स. साऊंड स्टेट ऑफ माइंड इज लुक्ड फॉर. लुक्ड फॉर हे पास्ट टेन्स मध्ये आणि दिलेलं सेंटेन्स प्रेझेंट मध्ये, सो नाही. सो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. सो अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं तुम्हाला ग्रामरचं थोडं बेसिक नॉलेज असेल तरच ही ट्रिक यूज करा, अदरवाईज रिस्क घ्यायची नाहीये, अभ्यासच करायचा. ठीक आहे. सो विथ दिस आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहे. तर जाता जाता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज आपला मिनिमम सबस्क्रायबर क्रायटेरिया जेव्हा फुलफिल होईल तेव्हाच आपल्याला ऑनलाईन बॅचेस स्टार्ट करता येतील. सो प्लीज या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जास्त असे व्हिडिओ हवे असतील, ज्या ज्या टॉपिक्सवर हवे असतील ते टॉपिक तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता.